नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे रुद्र अकॅडमी पुणे या युट्यूब चॅनलमध्ये. तर पहा, आरोग्य विभाग भरती संदर्भातील यापूर्वी आपण एक व्हिडिओ तयार केला होता. त्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की नेमक्या जागा किती आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण गट क च्या गट ड च्या जागा किती आहेत, त्यासोबतच कोणकोणत्या पोस्ट आहेत, म्हणजे लिपिक असो, शिपाई असो, दूरध्वनी चालक असो, आरोग्य सेवक असो की सहाय्यक असो, टेक्निकल असो, अशा अनेक पोस्ट गट क मध्ये आहेत आणि त्याच्या जागा रिक्त किती आहेत त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत. कारण की आगामी काळात जर जाहिरात आली तर किती पदांची येऊ शकते आणि कोणकोणत्या पोस्टची येऊ शकते त्याची संपूर्ण कल्पना तुम्हाला या व्हिडिओमधून प्राप्त होईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग व जलरोग, पुणे, महाराष्ट्र राज्य आणि 24 ऑक्टोबर 2024 पर्यंतची ही माहिती आहे. म्हणजे यामध्ये आणखी काही जागांची वाढ झालेली असू शकते, आणखी काही जागा रिक्त झालेल्या असू शकतात. आता पहा, आपण ठळक ठळक माहिती पाहूया. या ठिकाणी गट क चं जर आपण पाहिलं तर ग्रुप सी च्या एकूण मंजूर जागा आहेत 32,000, त्यापैकी भरलेली पदं आहेत 23,000 आणि रिक्त पदं आहेत 8,000 प्लस. नंतर गट ड जर पाहिलं आपण तर 13,000 मंजूर पदे आहेत, 8,000 भरलेली आहेत आणि 4,000 पदे रिक्त आहेत. असे एकूण 45,000 पदे मंजूर आहेत, त्यापैकी 32,000 भरलेली आहेत आणि 13,000 प्लस पदे रिक्त आहेत. आता ही जरी ठळक माहिती, थोडक्यात पाहूया की कोणकोणती पदं आहेत. इथे जर आपण पाहिलं तर पदांची माहिती आपल्याला दिसते. गट क गट क संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील मंजूर, भरलेली व रिक्त पदांची संपूर्ण माहिती, म्हणजे पोस्ट, त्यानंतर मंजूर पदे किती आहेत, भरलेली पदे किती आहेत, रिक्त पदे किती आहेत आणि सर्वात शेवटी आहे एकूण. इथे आहे सर्व परिमंडळे, इथे आहे सर्व ब्युरो आणि सर्वात शेवटचा जो कॉलम आहे त्या ठिकाणी समजणार आहे आपल्याला एकूण रिक्त पदे किती आहेत. म्हणून सर्वात लास्ट जो कॉलम आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि सर्वात फर्स्ट जो कॉलम आहे म्हणजे संवर्गाचे नाव, पोस्टचे नाव, ते सुद्धा महत्वाचे आहे. तर यामध्ये पहा, सर्वात प्रथम आहे वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिकच्या एकूण 128 जागा रिक्त आहेत. नंतर कनिष्ठ लिपिक जर पाहिलं तर 372 जागा एकूण रिक्त आहेत. नंतर पुढील जर पाहिलं आपण उच्च श्रेणी लघुलेखक 2 जागा रिक्त आहेत. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक 1च जागा रिक्त आहेत. नंतर पहा, लघुलेखक जर पाहिलं फक्त तर 1 जागा आहे. लघु टंकलेखक जर पाहिलं तर 25 जागा आहेत. भौतिक उपचार तज्ञ पाहिलं तर 5 जागा आहेत. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता 14 जागा आहेत. रिक्त जागा बघतोय आपण, कारण की जाहिरात जी येणार आहे ती रिक्त जागांपैकीच सरकारवर डिपेंड आहे किती जागा भरल्या जातात. म्हणून ज्या काही रिक्त जागा आहेत त्यालाच अनुसरून आगामी काळातील जाहिरात आपल्याला दिसू शकते. ह्या ज्या भरलेल्या जागा आहेत त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट नाहीत. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे रिक्त जागा आणि पोस्ट. तर पोस्टची नावे तुम्ही पाहू शकता. मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता 2, व्यवसायोपचार तज्ञ 6, समुपदेष्टा 6, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी 114 जागा रिक्त आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक 79 जागा रिक्त आहेत. बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी गट क म्हणजे ग्रुप सी ची ही पोस्ट आहे 90% ची. तर इथे 1,331 जागा रिक्त आहेत. पहा मित्रांनो, किती जागा रिक्त आहेत, 1,000 प्लस जागा तर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याच्याच रिक्त आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जर पाहिलं तर 503, आरोग्य निरीक्षक जर पाहिलं तर 277, आरोग्य पर्यवेक्षक 62, पाठ्य निर्देशिका 65, अधिपरिचारिका 2,229, सहाय्यक अधिसेविका 10, परिचारिका जर पाहिलं तर 7, बालरुग्ण परिचारिका तज्ञ जर पाहिलं तर एकूण 30, मनोरुग्ण परिचारिका जर पाहिलं तर 14, नेत्र चिकित्सा अधिकारी 167, सेवा अभियंता 1, कार्यदेशक 10, कुशल कारागीर जर पाहिलं तर 20, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक 2, तंत्रज्ञ 10, त्यानंतर वीज तंत्री 13, वरिष्ठ वीज तंत्री त्याची जागा नाहीये. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक 4 जागा आहेत. कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक 2, सांख्यिकी अन्वेषक 14, रासायनिक सहाय्यक 34, रासायनिक सहाय्यक 11, सांख्यिकी अन्वेषक 34 आहेत, रासायनिक सहाय्यक 11 आहेत. अणुजीव सहाय्यक म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ 18 जागा आहेत. पोस्टकार जर पाहिला आपण तर जागा नाही. कनिष्ठ अभियंताची सुद्धा जागा नाहीये. अवैद्यकीय पर्यवेक्षक जर पाहिलं तर -18 म्हणजे जवळपास जागा भरलेल्या आहेत. अवैद्यकीय सहाय्यक आहे 122, रक्तपेढी तंत्रज्ञ 38, औषध निर्माण अधिकारी. आता जे आहेत त्या सर्व जागा तुम्हाला वाचून दाखवण्याची गरज नाही. तुम्ही या ठिकाणी पोस्ट आणि त्यांच्या व्हॅकन्सीज चेक करून घेऊ शकता. हळूहळू मी स्क्रोल करतो, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. कोणत्या पदासाठी काय काय क्वालिफिकेशन लागते हे आता सरकार ठरवेलच आणि ते समितीचा अहवाल आल्याच्या नंतर आपल्याला कळेल. कारण की आता फेर तपासणी होणार आहे जी सेवा प्रवेश नियम होता त्याची. म्हणूनच नवीन जी काही जाहिरात आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता कळेल. इथे पहा पोस्ट आहेत, बाजूला व्हॅकन्सी आहे. तुम्ही कोणत्या पोस्टसाठी प्रिपरेशन करताय त्याची माहिती या ठिकाणी पाहू शकता. जर आपण स्क्रोल करत गेलो तर ह्या पूर्ण ग्रुप सी च्या पोस्ट आहेत. ग्रुप सी मध्ये एकूण 86 पदांचा समावेश आहे. टोटल जर आपण पाहिलं तर इथे टोटल व्हॅकन्सीज आहेत. त्यानंतर रिक्त जागा आहेत 6,300
49 म्हणजे 6,000 प्लस जर आपण पाहिलं, तर फक्त गट क च्या जागा आहेत. म्हणजे ग्रुप सी जे आहेत 6,000 प्लस जागा रिक्त आहेत. म्हणून याचीच जाहिरात आपल्याला भरपूर प्रमाणात येण्याची शक्यता आहे आणि पोस्टनुसार जाहिरात जी आहे किंवा पात्रता जी आहे ती वेगवेगळी राहू शकते. हे झालं गट क चं. इथे जर आले तुम्ही, तर इथे आणखी काही माहिती आहे, की जे सर्व प्रमुख उपसंचालक आहेत, आरोग्य प्रभारी मंडळे असो, गट ड संवर्गातील जी काही पदं आहेत, त्यांची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. हा जो कॉलम आहे सर्वात लास्टचा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. रिक्त पदे आहेत एकूण 4,890 म्हणजे 6,000 पदे आहेत ग्रुप सी ची प्लस 4,000 पदे आहेत गट ड ची. अशी एकूण 10,000 पदं तर इथेच झालेली आहे. यापैकी आता जाहिरात किती पदांची येते ते पाहणे आपल्यासाठी महत्त्वाचे राहील. इथे तुम्ही पाहू शकता काही जे पदं आहेत. आता अगोदर इथे त्यांनी टोटल दिली. पण पोस्टनुसार की गट ड मध्ये कोणकोणती पदं येतात. गट ड साठी जर बेसिक आपण पाहिलं तर 10वी पात्रता असते. त्यामुळे इथे पद जास्त मॅटर करत नाही. 10वी पात्रता असल्या कारणाने आपण फॉर्म भरून टाकतो. गट क मध्ये का पद आपल्याला पाहावं लागतं? कारण की त्यासाठी काही एज्युकेशन किंवा टेक्निकल क्वालिफिकेशन हे वेगवेगळं असतं. त्यामुळे ग्रुप सीच्या पोस्ट इम्पॉर्टंट आहे. शिपाई जर पाहिलं सर्वात जास्त पदे आहेत इथे शिपाईचे. शिपाईमध्ये एकूण रिक्त जागा आहेत टोटल 387. 387 शिपाईच्या जागा आहेत. मदतनीसच्या जागा सुद्धा आहेत. त्यानंतर कक्षसेवक जर पाहिलं, कक्षसेवक जे की 2023 मध्येही बऱ्याच प्रमाणात जागा आलेल्या होत्या. तर इथे त्याच्याही 938 जागा रिक्त आहेत. नंतर जर पाहिलं आपण आया असो, परिचर असो, अंधार खोली परिचर असो किंवा नियमित क्षेत्र कर्मचारी असो याच्या सुद्धा जागा आल्या होत्या. याचे सुद्धा 661 पदे रिक्त आहेत. असे एकूण जर पाहिले आपण परिचर असो, वाहन स्वच्छक असो, हे पदं तुम्ही पाहू शकता. गट ड मधील सर्व पदं आहेत आणि जागा किती आहेत ते लास्ट कॉलममध्ये त्यांनी दिलेले आहेत. तर अशा पद्धतीने या एकूण रिक्त जागा आहेत. आगामी काळात लवकरच आपल्याला याची जाहिरात दिसण्याची शक्यता आहे. गट क प्लस गट ड दोन्हीची जाहिरात एकत्रित येऊ शकते किंवा सेपरेटरित्या सुद्धा येण्याची शक्यता आहे. आता तुम्ही कशासाठी प्रिपरेशन करत आहात, कोणतं तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. जाहिरातीबाबत जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होईल. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.